राधा गोविंद देव जी की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामिनी नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय
देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेला अध्याय क्रमांक 1 फर्स्ट स्टेप इन गॉड रिअलायझेशन भगवंतांच्या साक्षात्कारात घेतलेली पहिली स्टेप पहिलं पाऊल याच्यावर आपण चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी अष्टांग योगा मार्गाचं वर्णन करतात। विशेषतः अशा प्रकारच्या अष्टांग योगी व्यक्तीसाठी धारणाश्रय जो की भगवंतांचं विराट रूप आहे त्याच्याविषयी वर्णन करतात आणि कशा प्रकारे अष्टांग योगाच्या वेगवेगळ्या नियमांचं पालन करून अशा योगींनी विराट रूपावर भगवंतांच्या लक्ष केंद्रित करावं याची पूर्ण जो अष्टांग योगाचा मार्ग आहे तो प्रस्तुत करतात। आणि त्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी त्यांचं स्वतःचं जो निष्कर्ष आहे जे कन्क्लुजन आहे त्याच्यावर सांगतात की कशा प्रकारे त्यांच्या मताप्रमाणे भगवंतांच्या सच्चित आनंद रूपावर ध्यान केंद्रित करणे हे सर्वात श्रेष्ठ प्रकारचं ध्यान आहे। आणि आपण भगवंतांनी कृष्णानी सांगितलेला तो श्लोक पण पाहिला, भगवंतांचा पण निष्कर्ष पाहिला भगवद्गीतेतील श्लोक क्रमांक 47 अध्याय क्रमांक 6 मध्ये योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः। की भगवंत सांगतात भगवद्गीतेत सर्व योगींमध्ये तो योगी सर्वश्रेष्ठ भगवंतांच्या मते जो मत गतेन अंतरात्मना जो भगवंतांवर ध्यान करतो लक्ष केंद्रित करतो त्याच्या हृदयामध्ये श्रद्धावान भजते यो माम जो भगवंतांना श्रद्धापूर्वक भजतो
तमे युक्त समे युक्त तमो मतः. आणि भगवंत म्हणतात की हे माझं म्हणजे भगवंतांचं कृष्णाचं मत आहे, तो योगी सर्वश्रेष्ठ आहे. तर अशा प्रकारे पहिल्या अध्यायाचं वर्णन झाल्यानंतर शुकदेव गोस्वामी एक केस स्टडी, एक उदाहरण प्रस्तुत करतात. शुकतलमधील त्यांच्या समोर जमलेल्या सर्व ऋषीमुनींना आणि परीक्षित महाराजांना, की अशा प्रकारच्या व्यक्तीचं उदाहरण ज्यांनी ह्या योग पद्धतीचं पालन करून भगवंतांच्या विराट रूपावर ध्यान केलं आणि भगवंतांना संतुष्ट करून कशा प्रकारे भगवंतांना प्रसन्न केलं आणि स्वतःच्या सेवेसाठी भगवंतांकडून ज्ञान प्राप्त केली. निर्मितीच्या सेवेसाठी कशा प्रकारे ब्रह्मजींनी ह्या पद्धतीचा वापर केला, अष्टांग योग पद्धतीचा. तर आपण पहिला श्लोक गाऊ आणि त्याच्यानंतर अनुवाद आणि तात्पर्यामध्ये बघू. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री शुक उवाच. श्रीशुक उवाच. एवं पुरा धारणयात्मयोनिर् एवं पुरा धारणयात्मयोनिर् नष्टां स्मृतिं प्रत्यवरुध्य तुष्टा नष्टां स्मृतिं प्रत्यवरुध्य तुष्टात् तथा ससर्जेदम् अमोघदृष्टिर् तथा ससर्जेदमोघदृष्टिः अमोघदृष्टि यथाप्ययात् प्राग्व्यवसायबुद्धिः यथाप्ययात् प्राग्व्यवसायबुद्धिः. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, वाचू. योजना माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, सृष्टी निर्मितीपूर्वी ब्रह्मदेवांनी विराट रूपाचे ध्यान केले आणि भगवंतांना संतुष्ट करून आपली नष्ट स्मृती परत मिळविली. अशा प्रकारे पूर्वीप्रमाणेच सृष्टीची पुनर्निर्मिती करणे त्यांना शक्य झाले. तात्पर्य श्रील प्रभुपादजीद्वारा या श्लोकातील श्री ब्रह्मदेवांचे उदाहरण हे एक विस्मृतीचे उदाहरण आहे. ब्रह्मदेव हे भगवंतांचे गुणावतार आहेत. ते रजोगुणाचे अवतार असल्याने भौतिक प्रकृती निर्माण करण्यासाठी भगवंतांनी त्यांना शक्ती प्रदान केली आहे. तरीही ते असंख्य जीवांपैकीच एक असल्यामुळे त्यांना आपल्या सृजन शक्तीचे विस्मरण होणे साहजिकच आहे. ब्रह्मदेवांपासून ते क्षुद्र अशा कीटकांमध्ये असणाऱ्या अशा या विस्मरणशील प्रवृत्तीचा विराट रूपाचे ध्यान करून प्रतिरोध करता येतो. ही संधी मनुष्य जीवनातच उपलब्ध असते. भागवताच्या आदेशांचे पालन करून विराट रूपाचे ध्यान करण्यास प्रारंभ केला तर विशुद्ध चेतनेचे पुनरुज्जीवन आणि भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांच्या विस्मरणशील प्रवृत्तीचा प्रतिकार बरोबरीनेच होतो. हे विस्मरण नष्ट होताच या ठिकाणी आणि भगवद्गीतेत 2.41 सांगितलेली व्यवसाय बुद्धी तात्काळ विकसित होते. जीवाची अशी निश्चयी बुद्धी त्याला आवश्यक असणाऱ्या भगवद्गीतेकडे अग्रेसर करते. भगवत भक्तीकडे अग्रेसर करते. परमेश्वराचे राज्य अमर्याद आहे आणि म्हणून त्यांना सहाय्य करणाऱ्या हातांची संख्याही अमर्याद आहे. भगवद्गीतेत 13.14 म्हटले आहे की परमेश्वराचे हात, पाय, नेत्र आणि मुखे सृष्टीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरलेली आहेत. याचाच अर्थ आहे की भगवंतांचे विभिन्नांश जीव हे त्यांना सहाय्य करणारे हातच आहेत आणि ते सर्व भगवंतांची विशिष्ट प्रकारची सेवा करण्यासाठी आहेत. ब्रह्मदेवांच्या स्थितीवरही असणारा जीव मिथ्या अहंकारामुळे निर्माण होणाऱ्या मायाशक्तीच्या प्रभावाने हे विसरतो. भगवत भावनेची जागृती करून अशा मिथ्या अहंकाराचा प्रतिरोध करता येतो. मुक्ती म्हणजे विस्मृतीच्या झोपेतून उठून विशुद्ध प्रेममयी भगवत भक्तीमध्ये स्थिर होणे होय. हेच ब्रह्मदेवांच्या उदाहरणावरून प्रत्ययास येते. ब्रह्मदेवांनी केलेली सेवा म्हणजे विस्मृती आणि चुकांनी भरलेल्या तथाकथित परोपकारी सेवेपेक्षा भिन्न अशा मुक्तावस्थेतील सेवेचा एक आदर्शच आहे. मुक्ती म्हणजे निष्क्रियता नसून मानवी दोषविरहित सेवा होय. हरे कृष्ण प्रभुजी. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो की ब्रह्मदेवांचं उदाहरण दिलेलं आहे, ज्यांना इथं सांगितलंय की ते जीवतत्व, जसं आपण सर्व जीव आहोत, ब्रह्माजी पण जीवतत्वामध्ये त्यांचं गणना होते. असं सांगितलं जातं की
जो व्यक्ती एका ठराविक काळापर्यंत उदाहरणार्थ 100 जन्म किंवा अधिक वर्णाश्रम वर्णाश्रम धर्मामध्ये दिलेल्या जिम्मेदाऱ्यांचं व्यवस्थित प्रकारे पालन करतो काटेकोरपणे, तर अशा व्यक्तीला श्रेष्ठ जन्म मिळण्याची, देवतांमध्ये जन्म मिळण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आणि भगवंत भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये खूप सुंदर श्लोक येतो. माझ्या मते 15:15 येतो. 15वा अध्याय आणि 15वा श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. आपण एकदा हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करू. सर्वस्य चाहं यच्चा हृदि सन्निविष्टो सर्वस्य सर्वस्य चाहं हृदि हृदि सन्निविष्टो सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च अपोहनं च वेदैश्च सर्वैरहम् एव वेद्यो वेदैश्च सर्वैरहमेव सर्वैरहमेव वेद्यो वेद्यो वेदान्तकृत्वेदविदेव चाहम् वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् या श्लोकामध्ये भगवंत सांगतात भगवद्गीतेत की हे अर्जुना, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, की मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयाच्या भागामध्ये परमात्मा रूपामध्ये स्थित आहे. मत स्मृतीर ज्ञानम अपोहनम च. स्मृती म्हणजे लक्षात राहणे, स्मृती. ज्ञान माहिती आहे आपल्याला, आणि अपोहनम, अपोहनम म्हणजे विसर पडणे. तर भगवंत सांगतात की लक्षात ठेवण्याची क्षमता, सर्व ज्ञान आणि विसर पडणे हे सर्वही भगवंतांच्या वरच अवलंबून आहे. तर इथे आपण पहा, आणि पुढच्या ओळीमध्ये सांगतात वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो, की सर्व वेदांचा जो रचेता आहे, कर्ता करविता रचेता जो आहे तो मी आहे. आणि सर्व वेदांमधून माहीत करून घेणं ज्यांना जरुरी आहे, त्या सर्व वेदांचं जे ऑब्जेक्ट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, किंवा वेदांमधून माहीत करून घेणारी व्यक्ती म्हणजे स्वतः भगवंत आहेत. तर इथे आपण भागवतामध्ये पाहतो की कशा प्रकारे ब्रह्माजी, जे की साधारण जीव नाही आहेत, परंतु भौतिक जगातल्या सर्व जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ असे जीव म्हणजे ब्रह्माजी आहेत. ज्ञानाच्या बाबतीमध्ये, त्यांच्या शक्तीच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या जीवन कालावधीच्या बाबतीमध्ये सर्वात श्रेष्ठ या भौतिक लोकामध्ये ब्रह्माजी आहेत. तर अशा ब्रह्माजींना पण आपण पाहतो की त्यांच्या प्रत्येक कल्पामध्ये, म्हणजे प्रत्येक दिवशी, दिवस संपताना सृष्टीचा संहार होतो, प्रलय होतो, आणि प्रत्येक दिवस सुरू होताना सृष्टीची निर्मिती पुन्हा त्यांना करतात ते त्यांची सेवा म्हणून. तर अशा ब्रह्माजींना पण कधी-कधी विसर पडतो, विस्मरण होतं, कशाप्रकारे त्यांनी सृष्टीचं निर्माण करायचं आहे किंवा त्यांचं काय सेवा आहे, काय कार्य करावयाचे आहे. आणि अशा ब्रह्मदेवांना पण त्यांच्या विस्मरणातून बाहेर येण्यासाठी भगवंतांच्या विराट रूपावर त्यांनी एका वेळेला ध्यान केलेलं, आणि भगवंतांना संतुष्ट करून त्या विस्मरणामधून स्वतःची सुटका करून घेतली, स्मृती परत प्राप्त केली. तर सांगण्याची गोष्ट अशी की ब्रह्माजींना जर विसर पडू शकतो, तर आपण, जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो की किस झाड की मुली, की आपण पण पूर्णतः भगवंतांनी दिलेल्या शक्तीवर अवलंबून आहेत. ज्ञान, स्मरण आणि विस्मरण ह्या तीनही साठी. आणि त्याच्यामुळे सांगितलं जातं की ज्यावेळेस भगवंतांच्या कृपेने मनुष्य त्यांच्यावर ध्यान करतो आणि विस्मरणापासून सुटका प्राप्त करतो, विशेषतः आध्यात्मिक विस्मरणापासून, की आपण भगवंतांचे कशा प्रकारे अंश आहोत आणि भगवंतांच्या सेवेमध्ये जोडले जाणं कशा प्रकारे प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे, या विस्मरणातून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, त्यावेळेस श्रील प्रभुपाद लिहितात की आपल्याला व्यवसायात्मिका जी बुद्धी, जी की भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे, व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे फोकस्ड अटेन्शन, एकाग्र चित्त भगवंतांवर, कशा प्रकारे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती प्राप्त करायची आहे, ते एकाग्रचित्त अशाच व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं ज्यांना भगवंतांच्या कृपेने त्या विस्मरणापासून सुटका प्राप्त झालेली आहे.
आणि अशा प्रकारची जो व्यक्ती विस्मरणातून सुटका प्राप्त करतो आणि भगवत भक्तीमध्ये एकाग्र निश्चयी बुद्धी प्राप्त करतो, तो भगवत भक्तीमध्ये अग्रेसर होतो. आणि इथे सांगितलेलं आहे, की भगवंतांचे जे वेगवेगळे ह्या भौतिक सृष्टीमध्ये जे काही जीव निर्माण आहेत, त्यांचे केवळ आणि केवळ भगवंतांच्याच सेवेसाठी ब्रह्मा, इंद्र, वरुण, वायू, चंद्र इत्यादी आणि बाकी सर्व देवता हे आणि बाकी सर्व जीव केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेसाठी बनलेले आहेत आणि आपण स्वतः पण. परंतु माया देवीच्या प्रभावामुळे, मिथ्या अहंकारामुळे आपण बऱ्याचदा असा विचार करतो, की ही सृष्टी ही माझ्या उपभोगासाठी आनंदासाठी बनलेली आहे आणि मी या सृष्टीचा कर्ता, करविता, नियंत्रक आणि उपभोक्ता आहे. परंतु खऱ्या व्यक्तीला ज्याला विस्मरणातून मुक्ती प्राप्त झालेली, विस्मरणातून बाहेर आलेला आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये जोडणं हे क्रमप्राप्त आहे. आणि श्रील प्रभुपाद सांगतात, की अशा प्रकारे ब्रह्मदेवांना जर विस्मृती होत असेल आणि त्यांना जर भगवंतांवर ध्यान करण्याची एकाग्र चित्ताने जर गरज असेल, तर अशा महान व्यक्तींच्या आदर्शातून आपण पण उदाहरण घ्यायला पाहिजे. आदर्श आपल्या जीवनामध्ये घ्यायला पाहिजे, की भगवंतांची केलेली इथे श्रील प्रभुपादजी लिहितात, ब्रह्मदेवांनी केलेली सेवा म्हणजे विस्मृती आणि चुकांनी भरलेल्या तथाकथित परोपकारी सेवेपेक्षा भिन्न अशा मुक्त अवस्थेतील सेवेचा एक आदर्शच आहे. मुक्ती म्हणजे निष्क्रियता नसून मानवी दोषरहित सेवा होय. तर बऱ्याच लोकांचा विशेषतः असा समज असतो, की ज्यावेळेस व्यक्ती भौतिक जगतात भौतिक जगतातील कष्टामधून किंवा दुःखांमधून खूप जास्त त्रस्त होऊन ज्यावेळेस या भौतिक जगात त्याला कोणतीच गोष्ट नकोशी अशी वाटायला लागते, त्यावेळेस कधी-कधी व्यक्तीने जर भगवंतांच्या भक्तीचा आश्रय घेतला नाही, तर मायावादाकडे कल जाऊ शकतो. जसं की मायावाद्यांचं म्हणणं असतं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्यम, की भगवंत आणि भगवंतांचं भगवत धाम हे सत्य आहे, परंतु हे भौतिक जगत जे आहे ते मिथ्या म्हणजे एक स्वप्नवत आहे. परंतु भक्त मानतात, की भौतिक जगत हे नश्वर आहे, म्हणजे नष्ट होणाऱ्या काही काळापुरतंच मर्यादित आहे, शाश्वत नाहीये. परंतु ते माया नाहीये. ते सत्यामध्ये आहे. भगवंतांनी भौतिक जगत बनवलेलं आहे. अशा चुकलेल्या जीवांना परत रस्ता दाखवण्यासाठी भक्ती मार्गाद्वारे. त्याच्यामुळे ज्या प्रकारे ब्रह्माजींनी त्यांच्या आदर्शातून हे त्यांच्या भगवंतांवर केलेल्या एकाग्र चित्तामधून आपल्याप्रती आदर्श घालून दिला, की कशाप्रकारे विस्मरणातून बाहेर येण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच आपण पण भगवंतांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. तीच भागवत सांगते, की खरी सेवा आहे. आणि अशा प्रकारे मायावादी प्रवृत्तीच्या जे आहारी जातात, की भौतिक जगताला एका स्वप्नवत किंवा माया मानतात, अशा मायावाद्यांचं सेवा ही खरी सेवा किंवा आदर्श सेवा नाहीये. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. आणि विशेषतः आपण ज्या संप्रदायाचं पालन करत आहोत, प्रभुजीज, माताजीज, हे आपण समजून घ्यायला पाहिजे, की कोणत्या संप्रदायामध्ये आहोत आपण? कोणी सांगेल का? ज्यांनी गौडीय हरे कृष्ण वैष्णव प्रभुजी. गौडीय माधव वैष्णव गौडीय, हां, मध्व हां, गौडीय ब्रह्म मध्व हां. वैष्णव गौडी. ब्रह्म, मध्व, गौडीय वैष्णव संप्रदाय, ज्याचे की जे प्रेडेसेसर आचार्य म्हणजे सर्वात पहिले जे आचार्य आहेत ह्या संप्रदायामध्ये, ते ब्रह्माजी स्वतः आहेत. तर आपल्या संप्रदायातील जे सर्वात पहिले आचार्य आहेत, त्यांच्या जीवनातून आपण ही शिकवण शिकू शकतो, की कशाप्रकारे भगवंतांवर अवलंबून राहायला पाहिजे विस्मरणातून बाहेर येण्यासाठी आणि त्या विस्मृतीतून बाहेर आल्यानंतर कशाप्रकारे भगवंतांची सेवा करायला पाहिजे. आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न नसेल तर श्लोक क्रमांक 2. आता श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 8 या पुढच्या 6-7 श्लोकांमध्ये श्रील शुकदेव गोस्वामी
कर्मकांड कशा प्रकारे भौतिक लाभासाठी कर्मकांडाचा वापर करणं हे कशा प्रकारे चुकीचं आहे याबद्दल सांगतात. आणि आपण याच्यावर अगोदर पण चर्चा केलेली आहे, की 3 महत्त्वाचे मुद्दे कर्मकांड का करू नये, की यामधून मिळालेले जे फळ आहे ते शाश्वत प्राप्त होत नाही. आणि दुसरी गोष्ट, की त्या फळाचा उपभोग घेताना जो आनंद प्राप्त होतो त्याच्यासोबत दुःखही प्राप्त होतं. आणि तिसरी गोष्ट, की हे जे कर्मकांडामधून मिळणारं फळ आहे, ते आपल्याला फळाच्या बंधनामध्ये अडकवून टाकतं. म्हणजे पुन्हा-पुन्हा त्या कर्माचे फळं भोगण्यासाठी आपल्याला भौतिक जगामध्ये अडकवून राहावं लागतं. तर याच्याबद्दल शुकदेव गोस्वामी सांगतील या दुसऱ्या श्लोकापासून येणाऱ्या श्लोकांमध्ये. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. शाब्दस्य हि ब्रह्मण एष पंथा शाब्दस्य हि ब्रह्मण एष पन्था यन्नाम अभिर्ध्यायति धीरपार्थै यन्नाभिर्ध्यायति धीरपार्थै परिभ्रमंस्तत्र न विन्दतेऽर्थान् परिभ्रमंस्ततीर्थान् मायामयी वासनया शयानः. मायामयी वासनया शयानः. हरे कृष्णा. सुषमा माताजी, तुम्हाला वाचायचंय का? हो. हरे कृष्ण. Yes. हॅलो, आवाज येतोय? हा, येस माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्ण. वैदिक मंत्रांच्या रचनेची पद्धती इतकी गोंधळून टाकणारी आहे की ती लोकांच्या बुद्धीला स्वर्ग लोकांसारख्या अर्थहीन गोष्टींकडे मार्गदर्शित करते. बद्ध जीव अशा स्वर्गीय स्वप्न सुखांच्या भोवती गुंजन करतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना अशा ठिकाणी कोणत्याही निश्चित सुखाचा आस्वाद मिळत नाही. तात्पर्य, बद्ध जीव हा ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सुख मिळविण्याच्या योजना करण्यात सदैव गुंतलेला असतो. जेथे मनुष्याने नैसर्गिक साधनांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे, त्या पृथ्वी लोकावरील सुखसोयींनी सुद्धा तो संतुष्ट नाही. त्याला चंद्रावर किंवा शुक्रावर जाऊन तेथील साधन संपत्तीचा उपभोग घेण्याची इच्छा आहे. परंतु भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये 8.16 या विश्वातील तसेच इतर लोकातील असंख्य ग्रह हे निरुपयोगी असल्याचे सांगितले आहे. असंख्य ग्रह असलेली असंख्य ब्रह्मांडे आहेत, परंतु त्यापैकी कोणताही ग्रह जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त नाही. भगवंत सांगतात की ही दुःखे ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोक किंवा सत्यलोकांमध्येही, मग स्वर्गलोक आणि इतर ग्रहलोकांविषयी काय सांगावे, असल्याने तो लोकही निवास करण्यासाठी सुखी किंवा योग्य नाही. बद्ध जीव सकाम कर्माच्या कठोर नियमांखाली असतात आणि म्हणून ते जत्रेतील चक्रावर बसलेल्या अज्ञानी बालकांप्रमाणे कधी ब्रह्मलोकांपर्यंत वर जातात तर कधी पाताळ लोकात जातात. वास्तविक सुख हे क्लेशरहित भगवद्धाम अस्तित्वात असते. म्हणून वेदांमध्ये सांगितलेला सकाम कर्माचा मार्ग हा मनुष्याची दिशाभूल करणारा आहे. आपण दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या ग्रहावर चांगल्या जीवन पद्धतीची कल्पना करतो, परंतु शाश्वत पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमय जीवन पद्धतीची कल्पना करतो, परंतु शाश्वत पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमय जीवन प्राप्त करण्याची आपली वास्तविक इच्छा भौतिक जगात कुठेही तृप्त होऊ शकत नाही. शील शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना अप्रत्यक्षपणे सांगत आहेत की परीक्षित महाराजांनी स्वर्गलोकामध्ये जाण्याची इच्छा न करता स्वगृही भगवद्धामात जाण्याची तयारी करावी. कोणताही भौतिक ग्रहलोक व तेथील राहणीमानाच्या सुखसोयी स्थायी नाहीत.
म्हणूनच यापासून जरी तात्पुरते सुख मिळत असले तरी मनुष्याने त्याविषयी खरी उदासीनता बाळगावी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील श्रील प्रभुपाद प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. तर इथे श्रील प्रभु खूप सुंदर तात्पर्य आहे प्रभुपादांनी दिलेलं आणि प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे कधी कधी व्यक्तीला असं वाटतं की आपलं जे जीवन आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी खूप सारे दुःख आहेत, तर आपण या दुसऱ्या ठिकाणी जागा बदलायला पाहिजे ह्या दुःखामधून सुटका प्राप्त करण्यासाठी. आणि कधी कधी व्यक्ती या पृथ्वी लोकावरच खूप अधिक संपन्न असं जीवन शोधण्याच्या मागं राहतो. जसं की आपण पाहतो की भारतातून बऱ्याचदा बरेच जण इतर देशांमध्ये कामानिमित्त किंवा राहण्यानिमित्त कधी जातात, ह्या अपेक्षेने की त्या ठिकाणचं जीवन हे खूप चांगलं असेल आणि इथे ज्या भौतिक अडचणींचा, कष्टांचा आपल्याला सामना करावा लागतो, त्या अडचणी, दुःख, कष्ट हे कदाचित ह्या दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर न मिळणार नाहीत, असं साधारण धारणा असते. इनफॅक्ट मला आत्ता लक्षात आहे, की मी ज्यावेळेस लहान होतो, त्यावेळेस कोणत्याही दुसऱ्या देशाबद्दल इतकं अप्रूप वाटायचं, की त्या ठिकाणी पण झाडं वगैरे आपल्यासारखीच असतील का? त्या ठिकाणची पण जमीन वगैरे आपल्यासारखीच असेल का? त्या ठिकाणी पण सूर्य, चंद्र, तारे आपल्यासारखेच दिसत असतील का? पण नंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर कळालं, की अरे, जे शास्त्र सांगतं इथे, की "आब्रह्म ब्रह्म भुवनार लोका पुनरावर्तिनो अर्जुन", की प्रत्येक लोकामध्ये, ग्रहलोकामध्ये तुम्ही ब्रह्मलोकांपासून सर्व खालचे ग्रह किंवा पृथ्वीच्या खालचे किंवा पृथ्वीच्या वरचे स्वर्गलोक इत्यादी प्रत्येक ठिकाणी शास्त्र सांगतं, की जन्म, मृत्यू, जरा जरा आणि व्याधी. आणि व्याधी. म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे रोगराई. तर ह्या 4 दुःखांपासून कुठेही सुटका नाहीये. मग आपण अमेरिकेत जाऊ, की दुसऱ्या कोणत्या देशात जाऊ, की अजून पृथ्वीच नाही, तर दुसऱ्या ग्रहांवर जरी गेलो, स्वर्गलोक इत्यादी, तर स्वर्गलोकामध्ये विशेषतः वृद्धापकाळ आणि रोगराई हे 2 भौतिक दुःख नाही आहेत, परंतु जन्म आणि मृत्यू तिथे पण आहेत. आणि पुण्यकर्मांचं कर्मफळ संपल्यानंतर त्या ठिकाणाहून पण पुन्हा मर्त्य लोकामध्ये, पृथ्वी लोकामध्ये जन्म घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळं शास्त्र सांगतात, की भौतिक जगतामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जी प्रवृत्ती आहे, दुःख टाळण्यासाठी, ती काही उपयोगाची नाही. खरा बुद्धिमान व्यक्ती तो शास्त्रांमध्ये सांगितलंय, की जो की अशा नश्वर सुखामध्ये सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु असं सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो भगवत धामात जाऊन, जे की शाश्वत असेल. तर याच्याविषयी खूप सुंदर श्लोक येतो भागवतामध्ये, आपण तो पाहण्याचा प्रयत्न करू. नारद मुनी श्रील व्यासदेवांना सांगतात. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाचा 18वा श्लोक आहे. तुम्ही कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो तस्यैव तस्यैव हेतो हेतो प्रयतेत प्रयतेत कोविदो कोविदो न लभ्यते यद् भ्रमताम् उपर्यदः. न लभ्यते यद्भ्रमताम् उपर्यदः तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखम्. लभ्यते तल्लभ्यते दुःखवदन्यतः दुःखवदनता सुखम् का कालेन सर्वत्र गभीररंहसा. कालेन सर्वत्र सर्वगभीरहंसा. तर या ठिकाणी नारद मुनी सांगतात श्रील व्यासदेवांना, तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो. कोविदो म्हणजे जे खरे बुद्धिमान व्यक्ती आहेत, ते अशा सुखासाठी प्रयत्न करत नाहीत, जे की यत भ्रमताम उपर्यदः, की या ब्रह्मांडाचे जे 14 वेगवेगळे ग्रहलोक आहेत, त्या नश्वर ग्रहलोकांमध्ये प्राप्त होणारे जे नश्वर सुख आहे, ते प्राप्त करण्यासाठी जे खरे बुद्धिमान लोक आहेत, ते प्रयत्न करत नाहीत. का प्रयत्न करत नाहीत अशा प्रकारचं नश्वर सुख प्राप्त करण्यासाठी?
तल्लभ्यते दुःख वदन्यत सुखम. कारण अशा प्रकारचं जे नश्वर सुख आहे ते दिसायला तर सुख दिसतं, परंतु शाश्वत काळामध्ये पाहायला गेलं तर ते दुःखच असतं. भगवद्गीतेत सांगतात कृष्ण की भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख याच्यातला फरक सांगतात, की भौतिक आनंद किंवा सुख हे सुरुवातीला जरी एका अमृतासारखं गोड लागत असेल, तरी त्याचा शेवट हा विषासारखा भयानक होतो. आणि त्याच्या विरुद्ध जे शाश्वत आध्यात्मिक सुख आहे, आनंद आहे, तो सुरुवातीला जरी कडू कारल्यासारखा लागत असेल, परंतु तो आपल्याला शाश्वतरित्या खऱ्या प्रकारे आनंदी करेल. ज्याचं उदाहरण आपण खूप सारे उदाहरण पाहू शकतो. जसं शास्त्रामध्ये खूप प्रचलित उदाहरण दिलं जातं एका उंटाचं. तर असं सांगितलं जातं, की उंट जो आहे, तो वाळवंटामध्ये सामान्यतः झाडी, झुडपं, ग्रीनरी, हिरवळ तर काही सापडत नाही जास्त काही. परंतु तिथे कॅक्टस म्हणजे काटेरी कॅक्टसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? काटेरी जे झुडपं असतात त्यांना कॅक्टस. निवडुंग तर निवडुंग निवडुंग. तर ते अशा प्रकारच्या काटेरी झुडपांचे जे फळं असतात, त्याला पूर्ण काटे असतात आणि तो दुसरं काही तिथे भेटत नाही म्हणून त्या काटेरी फळांना खाण्याचा प्रयत्न करतो आणि ते काटेरी फळं खाताना त्याच्या सर्व तोंडामध्ये हिरड्यांना वगैरे ते काटे लागून त्याच्यातून रक्त यायला लागतं आणि त्या उंटाचा असा गैरसमज होतो, की हे जे मी काटेरी फळ खात आहे, याचाच रस, याचाच ज्यूस इतका छान लागत आहे, परंतु तो त्या फळाचा रस नसून त्याच्याच तोंडातून वाहणारं रक्त असतं. आणि काही वेळानंतर ज्यावेळेस त्या वेदना असह्य होतात, त्या काटे टोचल्यामुळे तोंडातून वाहणाऱ्या रक्तामुळे, की काही वेळानंतर त्याच्या तोंडातून असह्य अशा वेदना व्हायला लागतात आणि त्याला ते फळ खायचंच काय, परंतु तोंड हलवणे पण अवघड होऊन जातं. तर हे उदाहरण शास्त्रात दिलं जातं, हे सांगण्यासाठी की कशाप्रकारे भौतिक जे सुख आहे, ते सुरुवातीला जरी अमृतासारखं गोड वाटत असेल, तरी त्याचा शेवट खूप भयानक होतो, त्रासदायक होतो. भीक नको पण कुत्रावर अशा प्रकारची अवस्था. परंतु आध्यात्मिक आनंदामध्ये आपण पाहतो की इतके सारे नियम आपल्याला पाहायला मिळतात. जसं की पूजा माताजी, रतिरूपा माताजी मेसेजेस टाकत असतात ग्रुपमध्ये, की जर आपल्याला दीक्षा प्राप्त करायची, जर आपल्याला ही डिग्री प्राप्त करायची भगवद्गीतेत, तर ह्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. आणि कधी-कधी असं वाटू शकतं, की अरे, भगवंतांच्या भक्तीमध्ये काय अशा प्रकारच्या बंधनं कशामुळे घालतात किंवा नियम कशामुळे पालन करायचं सांगतात. तर शास्त्र सांगतं, की हे नियम पालन करणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असेल, परंतु त्याच्याने जो शाश्वत आनंद प्राप्त होईल, तो नेहमी करता आपल्याला आनंदी ठेवेल. आणि याच्या विरुद्ध जे भौतिक सुख आहे, ते सुरुवातीला जरी क्षणिक आनंद देणारं असलं, तरी लांबच्या काळामध्ये, शाश्वत काळामध्ये ते आपल्या दुःखाचं कारण ठरेल. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे शुकदेव गोस्वामींनी, की एका बुद्धिमान व्यक्तीने अशा प्रकारचं शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, ना की नश्वर सुखाच्या मागे पळणं. जे की शास्त्र सांगतं, की किड्या, मुंग्यांना, झाडांना, जलचरांना, निम्न योनीतील प्राणीमात्रांना पण हे भौतिक इंद्रिय उपभोगाचं सुख हे उपलब्ध आहे. बुद्धिमान माणसाने याच्या भानगडीमध्ये पडू नये. का? कारण ते आपल्याला जन्म आणि जन्मांतरापर्यंत भौतिक जगाला अडकवून ठेवेल. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये अजून एक मुद्दा सांगतात, की बाकीच्या ग्रहांवर जरी आपण गेलो, बाकीचे वरचे ग्रह आहेत, पृथ्वीच्या वर भूरलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, त्याच्यानंतर जनलोक, तपलोक, महरलोक आणि अंततः सत्यलोक किंवा ब्रह्मलोक. या कोणत्याही भौतिक जगातील ब्रह्मांडांमधील कोणत्याही ग्रहावर जरी आपण निवासी म्हणून गेलो, तरी तिथे जन्म, मृत्यू, जराव्याधी ह्या दुःखांमधून सुटका नाहीये. त्याच्यामुळे जसं मी नेहमी उदाहरण देतो, की आपण सर्व परीक्षेमध्ये बसलेलो आहोत, परंतु
गमतीची गोष्ट अशी की प्रत्येकाची जी प्रश्नपत्रिका आहे, ती वेगळी-वेगळी आहे आणि आपण विचार करत आहोत की मला मिळालेला पेपर थोडा अवघड आहे. त्या दुसऱ्या व्यक्तीला कदाचित सोपा पेपर मिळालेला असेल. मी जाऊन बघू का आणि त्याचं उत्तर कॉपी करू का? पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याची त्याची प्रश्नपत्रिका वेगळी आहे आणि त्याला तो पेपर देणं भाग आहे, जर आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायची आहे तर. नाहीतर एकाच किंवा दुसऱ्या व्यक्तीचा पेपर जर चांगला आहे, असा विचार करत बसलो, तर पुन्हा-पुन्हा आपल्याला पेपर देण्यासाठी म्हणजे या भौतिक जगतामध्ये जन्म घ्यावा लागेल. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण. आणि शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे या तात्पर्यामध्ये. श्रील प्रभुपादजी सांगतात, "कोणताही भौतिक ग्रहलोक व तेथील राहणीमानाच्या सुखसोयी स्थायी नाहीत." स्थायी म्हणजे शाश्वत नाहीत. त्या बदलत राहतात, नश्वर आहेत. म्हणूनच यापासून जरी तात्पुरते सुख मिळत असले, तरी मनुष्याने त्याविषयी खरी उदासीनता बाळगावी. खरी उदासीनता बाळगावी याचा अर्थ असा, की एका आध्यात्मिक प्रगती करण्याची इच्छा असणाऱ्या मनुष्याने अशा प्रकारच्या भौतिक सुखांच्या मागे धावू नये. आणि भगवद्गीतेत एक खूप सुंदर श्लोक येतो. आपण एकदा तो शोधण्याचा प्रयत्न करू. हां. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये खूप सुंदर श्लोक येतो. एकदा आपण सर्वांनी म्हणूया. या निशाम सर्वभूतानां या या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी तस्यां जागर्ति संयमी जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि यस्यां जागृति जागृति भूतानि भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सा निशा पश्यतो निशा मुनेः. पश्यतो मुने. तर या श्लोक खूप सुंदर श्लोक आहे. याच्यात सांगितलेले भगवंतांनी की जो एका भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करणाऱ्या व्यक्तीसाठी जी रात्र असते, ती रात्र म्हणजे एका भौतिकवादी आनंदाच्या मागे पळणाऱ्या व्यक्तीसाठी दिवस असतो. आणि एका भगवत भक्ताच्या जीवनातील जो दिवस असतो, तो एका भौतिकवादी आनंदाच्या पाठीमागे पळणाऱ्या व्यक्तीसाठी रात्र असते. याचा अर्थ काय? की अशा स्थितीमध्ये ज्या वेळेस की एक भगवत भक्त हा स्वतःचं जीवन सार्थक करण्यासाठी भगवत भक्तीमध्ये स्वतःला त्याने जोडलेलं असतं. त्यावेळेला त्या गोष्टींसाठी भौतिकवादी मनुष्य हा अनासक्त असतो, उदासीन असतो. त्याला काही घेणं-देणं नसतं. जसं की तुम्ही सोपं उदाहरण सांगतो. आत्ता 1 तारीख होऊन गेली, 31 डिसेंबर झाला. तुम्ही कोणत्या भौतिकवादी व्यक्तीला मंदिरात होणाऱ्या प्रोग्राममध्ये बोलवा. 31 डिसेंबर निमित्त कीर्तन आहे किंवा श्रीमद भागवताचं विशेष प्रवचन आहे. खूप अवघड. तुम्ही 100 जणांना बोलवलं तर 5 पण लवकर येणार नाहीत. का? कारण त्या व्यक्तीसाठी 31 डिसेंबर हे भौतिक उपभोग भोगण्याची खूप सुवर्ण संधी आहे. हो ना? आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही त्याला कोणत्या भौतिक आनंदासाठी आमंत्रित करा, कोणत्या पार्टीसाठी वगैरे, लगेच एका पायावर तयार होतील. कुठे दूर जायचं असेल, खूप सारे पैसे खर्च करायचे असतील, त्यासाठी पण तयार होतील. का? कारण त्या भौतिक उपभोगाची इच्छा जी आहे, ती एवढी तीव्र आहे, की त्या गोष्टीसाठी तो खूप उत्साही राहील, परंतु आध्यात्मिक प्रगतीच्या गोष्टींसाठी उदासीन राहील. त्याच्या विरुद्ध जे भगवत भक्तीमध्ये ज्यांना प्रगती करायची, भगवत धामात जाण्याची इच्छा आहे, असे व्यक्ती भौतिक उपभोगाच्या जर तुम्ही पर्याय सांगितले, त्याच्याबद्दल खूप उदासीन असतील. ते काही 10 कारणं देतील, की मला माझी जप थोडासा बाकी आहे. आज शास्त्रांचा अभ्यास करतो, थोडा वेळ मिळाला आहे तर ह्या विशेष प्रवचनाचं एकदा अध्ययन करतो, श्रवण करतो. परंतु ज्यावेळेस आध्यात्मिक सेवेची, आध्यात्मिक प्रगतीची ज्यावेळेस संधी प्राप्त होते, असे भगवत भक्त हे जागरूक असतात, तयार असतात त्या संधीचा लाभ उठवण्यासाठी. तर भगवद्गीतेत भगवंत सांगतात, की कशाप्रकारे भौतिकवादाची रात्र
ही भगवत भक्ताचा दिवस असतो आणि भौतिकवादाचा दिवस हा भगवत भक्ताची रात्र असतो. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच ह्या मुद्द्यावर? कळाला आपल्याला हा श्लोक? हरे कृष्ण. येस प्रभूजी. हो समजला प्रभूजी. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 3. अतः कविर्नामसु यावदर्थः यावदर्थः स्यात् अप्रमत्तो व्यवसाय बुद्धिः स्यादप्रमत्तो व्यवसाय बुद्धिः सिद्धेन्य यथार्थेन यतेत तत्र परिश्रमं तत्र समीक्षमानः. हरे कृष्ण. प्रिया माताजी, तुम्ही हात वर केलेला तुम्हाला वाचायचा आहे का? हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यास्तव या नाममात्र जगात असताना प्रबुद्ध मनुष्याने केवळ जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. त्याने स्थिर बुद्धी असावी आणि अनावश्यक गोष्टींच्या प्राप्तीसाठी वायफळ परिश्रम न करता वस्तुस्थितीत जाणून हे श्रम निरर्थक असल्याचे जाणावे. तात्पर्य: भागवत धर्म किंवा भागवताचा पंथ हा सकाम पासून पूर्णतया भिन्न आहे. सकाम परकर्म म्हणजे भक्तांच्या दृष्टीने केवळ कालापव्यव्यच आहेत. संपूर्ण ब्रह्मांड किंवा भौतिक जगताचे रहाटगडे मनुष्याची स्थिती सुरक्षित आणि सुखकारक करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यासाठीच आहे. परंतु सर्वजण जाणतात की हे जग सुखकारक आणि सुरक्षितही नाही आणि भविष्यात होणारही नाही. भौतिक संस्कृतीच्या भ्रामक म्हणजेच आभासात्मक प्रगतीने मोहित होणारे लोक निश्चितच वेडे आहेत. संपूर्ण भौतिक जगत म्हणजे नावांचे एक अर्थहीन जंजाळच आहे. हे जग दुसरे काही नसून भूमी, जल आणि अग्नी आदी पदार्थांचे भ्रामक सृजन आहेत. इमारती, त्यातील सामान सुमान, मोटार गाड्या, गिरण्या, कारखाने, उद्योग, शांती, युद्ध किंवा अणुशक्ती आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारखी सर्वोच्च भौतिक प्रगती हे प्राकृतिक मूलतत्वांची यांच्या अनुषंगिक त्रिगुणांच्या प्रतिक्रियेसह असलेली केवळ भ्रामक नावे आहेत. भगवत भक्त हे सर्व उत्तम रीतीने जाणत असल्याने त्याला अशा स्थितींसाठी अनावश्यक गोष्टी निर्माण करण्यात मुळीच रुची नसते. कारण समुद्राच्या लाटांच्या आवाजा इतकेही महत्व नसलेली आणि मुळीच वास्तविकता नसलेली ही एक केवळ नावांची स्थिती असते. मोठमोठे राजे, पुढारी, योद्धे आपली नावे इतिहासात चिरस्थायी करण्यासाठी एकमेकांशी कालोघामध्ये त्यांचे विस्मरण होते आणि इतिहासात ते नवा कारकिर्दीसाठी जागा मोकळी करतात. परंतु इतिहास आणि ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे अस्थिर त्यांची निरुपयोगी निर्मिती आहे हे भक्ताला निश्चितपणे माहिती असते. सकाम कर्मी सर्वाधिक संपत्ती, स्त्री आणि सर्वाधिक प्रतिष्ठा यांसाठी आसुसलेला परंतु पूर्ण सत्याला जाणून त्यामध्ये स्थिर झालेल्या व्यक्तींना अशा मिथ्या गोष्टीमध्ये मुळीच आस्था नसते. त्यांच्या दृष्टीने हा केवळ कालापव्यच आहे. मनुष्य जीवनाचा प्रत्येक क्षण महत्वपूर्ण असल्याने बुद्धिमान व्यक्तीने प्रत्येक क्षणाचा उपयोग योग्य रीतीने करण्यात अत्यंत दक्ष असावे. भौतिक जगात प्राप्त करण्यासाठी योजना आखण्याच्या व्यर्थ शोधात वाया गेलेला मनुष्य जीवनाचा एक क्षण कोट्यावधी सुवर्ण मुद्रा दिल्या तरी परत मिळवता येत नाही. म्हणूनच माया किंवा जीवनातील मोहमयी क्रियांमधून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या अध्यात्मवादी व्यक्तीला या ठिकाणी सकाम कर्मांच्या बाह्य परिणामांची मोहित न होण्याची सूचना देण्यात आली आहे. मनुष्य जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून आत्मसाक्षात्कारासाठीच आहे. आरंभापासून ते शेवटपर्यंत भागवत आपल्याला हेच शिकवते. आत्मसाक्षात्कार हाच मनुष्य जीवनाचा एकमेव उद्देश आहे. जी संस्कृती या उद्देशाला श्रेष्ठ मानते ती अनावश्यक गोष्टींमध्ये मुळीच लक्ष देत नाही आणि हीच परिपूर्ण संस्कृती होय. या संदर्भात आपले भौतिक शरीर आणि भौतिक जीवन हे वाईट आहेत, कारण जीव हा वस्तुतः आध्यात्मिक आहे आणि त्याने आध्यात्मिक प्रगती करणे ही अनिवार्य गोष्ट आहे. या महत्वपूर्ण गोष्टीची अनुभूती करून घेण्यासाठीच मनुष्य आहे. भौतिक सुखोपभोगाच्या मागे वेड्यासारखे धावणे आदी अन्य गोष्टींमध्ये मानवी शक्ती व्यय न करता भगवंतांनी प्रदान केलेल्या साधनांवर
अधिक अवलंबून राहावे आणि केवळ मूलभूत गरजा स्वीकारून आत्मसाक्षात्काराच्या ध्येयास अनुसरून कार्य करावे. मानवी संस्कृतीच्या भौतिकतेस आसुरी असे म्हटले जाते व तिची परिणिती युद्ध आणि दुष्काळामध्ये होते. या ठिकाणी अध्यात्मवादाने मनात स्थिर असावे अशी त्यास स्पष्टना करण्यात आली आहे. कारण यामुळे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वांचे अनुसरण करण्यात काही अडथळे आले आहेत, तरी तो आपल्या दृढ निश्चयातून किंचितही ढळणार नाही. अध्यात्मवादाने विषय लोकांशी घनिष्ठ संबंध राहणे त्याच्यासाठी आत्मघातकीच आहेत, कारण त्यामुळे त्याचे अंतिम ध्येय विफल होईल. परीक्षित महाराजांना जेव्हा शुकदेव गोस्वामींच्या सत्संगाची आवश्यकता भासली तेव्हा शुकदेव गोस्वामी त्यांना भेटले. खरोखर मुक्तीची इच्छा असणाऱ्यांना मुक्तीच्या प्राप्तीसाठी सहाय्य करणे हे अध्यात्मवादाचे कर्तव्य आहे. या ठिकाणी आपण ध्यानात घ्यावे की परीक्षित महाराज पृथ्वीचा राज्यभार चालवित होते तेव्हा शुकदेव गोस्वामी त्यांना कधीच भेटले नाही. अध्यात्मवादी व्यक्तीचे आचरण कसे असावे हे पुढील श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे या श्लोकामध्ये भागवतात सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सस्टेनन्स, मिनिमम सस्टेनन्स म्हणजे आपल्या जीवनावश्यक गोष्टींसाठी कमीत कमी काय आवश्यक आहे त्या गोष्टींची व्यवस्था करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, काही ऑब्जेक्शन किंवा काही तक्रार नाही आहे. परंतु भागवत सांगतं की भौतिक गोष्टींचा कामापेक्षा जास्त संचय करण्यामध्ये किंवा प्राप्त करण्यामध्ये स्वतःची जो बहुमूल्य वेळ आणि जी शक्ती आहे ती एका बुद्धिमान व्यक्तीने घालवू नये. त्याच्या विरुद्ध तो वेळ आणि ती शक्ती अशा गोष्टींसाठी घालवावी ज्याने की आपल्याला शाश्वत फळ प्राप्त होईल, आध्यात्मिक फळ प्राप्त होईल. तर इथे सांगितले अशा बुद्धिमान व्यक्तीने काय करायला पाहिजे, त्याने स्थिर बुद्धी असावे आणि अनावश्यक गोष्टींच्या प्राप्तीसाठी वायफळ परिश्रम न करता वस्तुस्थिती जाणून हे श्रम निरर्थक असल्याचे जाणावे. म्हणजे भौतिक ज्या सामान्य गोष्टी आहेत आपला जीव आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी त्या निश्चित अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सामान्य जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं प्राप्त करणं क्रमप्राप्त आहे. परंतु त्याच्याहून अधिक वेळ आणि शक्ती त्याच्यामध्ये घालवू नये, आध्यात्मिक प्रगतीसाठी घालवावी. आणि श्रील प्रभुपादजी खूप सुंदर तात्पर्य लिहितात. पण चाणक्याच्या एका श्लोकाचा रेफरन्स देतात. त्याचा अर्थ सांगतात की त्याच्यामध्ये चाणक्याने सांगितलंय की पूर्ण जगातली सगळी संपत्ती, केवळ जगातली नाही भौतिक जगातली, तीनही लोकातली पूर्ण संपत्ती जरी दिली तरी गेलेला एक क्षण परत प्राप्त करणे हे कुणालाच शक्य नाहीये. जसं आज 2 तारीख आहे, 7:57 वेळ झालेला आहे. तर आपण शेकडो कोटी देण्यासाठी जरी तयार असू तरी 2 जानेवारी 2026 7:56 हा गेलेला वेळ आपल्याला पुन्हा प्राप्त करणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे हातातून गेलेला एक क्षण एक आध्यात्मिक प्रगतीसाठी धडपडणाऱ्या व्यक्तीने खूप काळजी घेतली पाहिजे की तो वेळ जाणार नाही. विशेषतः अशा भौतिक सुखांच्या पाठीमागे पळण्यामध्ये वेळ जाणार नाहीत जे की काही काळानंतर नष्ट होणार आहेत, आपल्यासोबत काही शाश्वतरित्या येणार नाहीयेत. तर हे एका बुद्धिमान व्यक्तीचं कर्तव्य आहे. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी हे पण सांगतात की अशा आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करणाऱ्या व्यक्तीसाठी भौतिकवादी लोकांचा संग करणे, भौतिकवादी लोकांची घनिष्ठ संबंध ठेवणे हे खूप जास्त धोकादायक आहे, खूप जास्त वाईट आहे किंवा प्रतिकूल आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी. श्री चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महाप्रभूंचा एक खूप चांगला कोट त्याच्यामध्ये येतो, ज्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात की एका अध्यात्मवाद्या व्यक्तीसाठी, अध्यात्मामध्ये प्रगती करण्याची इच्छा ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी एका विषयी व्यक्तीचा घनिष्ठ संबंध, जवळीक असणं हे विष पिण्यापेक्षा जास्त भयानक आहे. विष पिल्याने तरी आपलं शरीर नष्ट होईल, परंतु अशा प्रकारच्या भौतिकवादी व्यक्तीचा घनिष्ठ संबंध ठेवल्याने ज्या भौतिक इच्छा, आपल्या कामना वाढत जातील त्या आपल्याला जन्मोजन्मांतरापर्यंत भौतिक जन्म घेण्यासाठी भाग पाडतील.
त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये खूप फेमस वाक्य आहे, की "अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स." की एक बुद्धिमान व्यक्ती याच्यावर ठरवलं जातं, की तो आपलं जी संगत आहे, ती कशा प्रकारची संगत ठेवतो. आणि मराठीमध्ये पण आपण काय म्हणतो, संगती गुण म्हणतो, की ज्या प्रकारे संगती आपण ठेवू, जर भगवत भक्तांची जर संगती आपण ठेवली, तर भगवत भक्तीमधल्या जे ॲस्पिरेशन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रभुजीच, माताजीच? प्रेरणा. प्रेरणा, प्रेरणा. आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे, ह्या ज्या इच्छा, हे जी प्रेरणा असेल, ती पण आपली त्याप्रमाणेच बनेल, जर आपण अध्यात्मवाद्यांची संगत ठेवली. आणि जर आपण भौतिकवाद्यांची संगत ठेवली, तर आपला पण संघ ठेवला, तर आपल्या पण प्रेरणा, आपल्या पण इच्छा, आकांक्षा ते भौतिकवादी व्यक्तींसारख्याच बनतील. आणि शेवटी श्रील प्रभुपादजी सांगतात, की कशाप्रकारे ज्यावेळेला आपण खऱ्या प्रकारे अनासक्त होतो भौतिक उपभोगाच्या इच्छेपासून, त्यानंतरच भगवत कृपेने आपल्याला भगवंतांच्या महान भक्तांचा संग प्राप्त होतो. आणि श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, की जशा प्रकारे परीक्षित महाराजांनी ज्यावेळेस त्यांच्या भौतिक ऐश्वर्याचा आणि जीवनाचा, भौतिक जीवनाचा त्याग केला, पूर्णपणे स्वतःला आध्यात्मिक प्रगतीसाठी वाहून घेतलं, त्याच वेळेला त्यांना शुकदेव गोस्वामींसारख्या महान भक्तांचा संग प्राप्त झाला भगवंतांच्या कृपेने. म्हणजे असं नाही जमणार, की दोन्ही बोटींवर पाय ठेवणे, की भौतिक उपभोग प्राप्त करण्याचा पण प्रयत्न करत राहणे आणि आध्यात्मिक प्रगतीची पण इच्छा ठेवणे. तर भौतिक उपभोगाची इच्छा न ठेवणे याचा अर्थ असा नाही, की मूलभूत गरजांची काळजी न घेणे. भागवत म्हणतं, की मूलभूत गरजांसाठी जेवढं आवश्यक आहे मिनिमम, तेवढं प्रयत्न करा. परंतु त्याच्यानंतर राहिलेला वेळ आणि शक्ती ही भगवत भक्तीमध्ये सत्कारणी लावा. भौतिक उपभोगामध्ये त्याच्या पाठीमागे पळापळ करू नका. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. पटत आहे का आपल्या सर्वांना हे भागवतात सांगितलेली जीवन पद्धती भगवंतांना हो प्राप्त प्रभूजी. करण्यासाठी? हो प्रभूजी. हो हरे प्रभूजी. कृष्ण, हरे कृष्ण. तर 8 वाजलेले आहेत. आपण इथे थांबू. कुणाचा काही प्रश्न असेल तर आपण 1-2 प्रश्न घेऊ. नाहीतर इथे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की आपल्याला कोणत्या पण जीवाला जे मनुष्य शरीर भेटतं त्याच्या प्रारब्धासाठी किंवा कोणत्याही कर्माचा भोग घेण्यासाठी किंवा भोगण्यासाठी, तर जेव्हा त्या शरीराद्वारे दिव्य कर्म केली जातात तेव्हा त्याला त्याच पंचतत्वाने बनलेल्या शरीरामध्ये उच्च लोकांमध्ये प्रवेश का दिला जात नाही? निश्चित दिलं जर त्याचं इच्छा असेल, जो व्यक्ती अध्यात्म मार्गाचं पालन करत आहे आणि त्याची जर भौतिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल, तर निश्चित त्याला उच्च लोकामध्ये जन्म मिळेल. परंतु त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा फायदा नाही तर नुकसान आहे. का? कारण त्या उच्च लोकामध्ये खूप लांबलचक असा जीवनकाळ भौतिक आनंद उपभोगण्यामध्ये घालवल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला मर्त्य लोकामध्ये, पृथ्वी लोकावर जन्म घेणं क्रमप्राप्त आहे. तर उलट आपल्या सर्वांची विशेष स्थिती अशी आहे, खूप चांगली किंवा लकी ड्रॉ ज्याला म्हणतो आपण, आपण अशा वेळेस पृथ्वी लोकावर जन्म घेतलाय, ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंचा कन्सेशनचा काळ चालू आहे. चैतन्य महाप्रभूंनी कन्सेशन दिलेलं आहे, की केवळ भगवंतांच्या नावाचा जप करून आपण काही जे काही आपला जीवनकाळ राहिलेला 20, 30, 40 वर्षांमध्ये परिपूर्णता जीवनाची प्राप्त करू शकतो. परंतु हीच परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी बाकीच्या युगांमध्ये कितीतरी शेकडो वर्ष, काही वेळेस हजारो वर्ष पण मेहनत करावी लागते, तपस्या करावी लागते. त्याच्यामुळे काय श्रेष्ठ आहे? अशा प्रकारचं भौतिक सुख प्राप्त करणं, की स्वर्गलोकात जाऊन जिथं की खूप लांबलचक जन्म तर मिळेल, म्हणजे जीवनकाळ तर मिळेल, परंतु ते भौतिक सुख कधी ना कधी संपणारं राहील आणि ते भौतिक सुख संपल्यानंतर पुन्हा या पृथ्वीवर अधःपतन होणं आवश्यक राहील. हे जास्त चांगलं का पृथ्वीवर भौतिक अपब्रिंगिंग म्हणजे भौतिक प्रगतीसाठी प्रयत्न न करता शाश्वत आध्यात्मिक जीवन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त श्रेष्ठ राहील. ठीक आहे माताजी. प्रभूजी, धन्यवाद. पर क्षमस्व प्रभूजी, माझा प्रश्न थोडा वेगळा होता की हा. असं होतं की
आपण म्हणजे आपल्याला हे शरीर दिले जातं जे पंचतत्वांनी बनलेलं आहे बरोबर. कर्माचं भोगण्यासाठी किंवा प्रारब्ध भोगण्यासाठी व किंवा म्हणजे कर्म करण्यासाठी. पण जेव्हा या शरीराद्वारे एखादा मनुष्य जो आहे जो दिव्य कर्म करतो भगवंतांसाठी वगैरे, तर या ज्या सेम शरीरामधून त्याला उच्च लोकासाठी प्रवास का करू दिला जाऊ देत नाही असं? विशेषतः उच्च लोकांसाठी म्हणजे आध्यात्मिक जगतासाठी म्हणत आहात तुम्ही, हो बरोबर? प्रभू. हां. तर आध्यात्मिक जगत सामान्यतः आपण पाहतो की दिव्य आहे. भौतिक जगतासारखं जे पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश इत्यादी स्थूल घटकांनी बनलेलं नाहीये आध्यात्मिक जगत. तर जसं की सांगितलं जातं की एखादा फायरमॅन आहे, जसं की अग्निशामक दलाचे जवान, त्यांना विशेष उपकरणं आणि ड्रेस दिला जातो, जेणेकरून आगीच्या मध्ये जाताना किंवा जवळ जाताना पण त्वचेला हानी होऊ नये, शरीराला हानी होऊ नये. अशा प्रकारच्या घटकांचा बनलेला ड्रेस त्यांना घालण्यासाठी दिला जातो. त्याच प्रकारे जर सूर्याच्या जवळ श्रील प्रभुपादजी सांगतात, की सूर्याच्या जवळ जायचंय, तर आपण सामान्य शरीर आणि सामान्य घटकांनी बनलेल्या ड्रेसने नाही जाऊ शकत. का? कारण उष्णता तेवढी अधिक आहे. विशेष प्रकारचं प्रोटेक्शन घालणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे आध्यात्मिक जगत जर प्राप्त करायचंय, तर आपल्याला आध्यात्मिक असं दिव्य शरीर प्राप्त करणं आवश्यक आहे. हे जे स्थूल शरीर आहे, जे की पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश बरोबर आहे. ह्या 5 घटकांनी बनलेलं आहे. या स्थूल शरीराला घेऊन आपण आध्यात्मिक जगतामध्ये नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे व्यक्तीला असं शरीर दिलं जातं, जे शाश्वत काळासाठी राहण्यासाठी बनलेलं आहे. आपलं शरीर शाश्वत काळासाठी राहण्यासाठी बनलेलं नाहीये. आपलं शरीर हे नश्वर, जसं की आपण लहानपणी गोड-गोड दिसायचो. जसं वय वाढत जातं तसं केसं पिकतात, दातं पडायला लागतात, त्वचेवर सुरकुत्या पडायला लागतात. तर हे नश्वर शरीर बनलेलं आहे. आपल्याला शाश्वत शरीर प्राप्त करणं आवश्यक आहे उच्च ग्रहांमध्ये जाण्यासाठी. आणि जे कर्म सांगितले भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचे सांगितलेत, की अ, सकर्म, विकर्म आणि अकर्म. तर सकर्म म्हणजे चांगले कर्म शास्त्रात दिल्याप्रमाणे, परंतु ते भौतिक डोमेनमध्ये म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये जे चांगले कर्म आहेत. उदाहरणार्थ भुकेल्याला अन्न देणं, एका तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणं निश्चित चांगलं आहे. आणि असं नाही म्हणत आहे की करू नये. परंतु जर ते भगवंतांच्या संबंधामध्ये केले नाही, म्हणजे जर भगवत प्रसाद जर त्या व्यक्तीला देण्यासाठी साधारण देण्याऐवजी साधारण अन्न दिलं आपण, किंवा एखाद्या व्यक्तीला जो की खूप गरजू आहे, त्याला एखादी मदत केली, पण त्याने ती मदत चुकीच्या कार्यासाठी वापरली, तर त्याचं जे फळ प्राप्त होईल ते पण भौतिकच फळ प्राप्त होईल. तर अशा प्रकारचे कर्म सकाम कर्म सांगितलेत. विकर्म म्हणजे शास्त्रात दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध कर्म, जे की आपल्याला चुकीचे कर्मफळ किंवा शिक्षा प्राप्त करून देतील. आणि अकर्म म्हणजे भगवत भक्तीमध्ये केलेलं कर्म, जे की कोणत्याही प्रकारचं चांगलं किंवा वाईट हे कर्मफळ प्राप्त करून देत नाही. भगवत भक्तीमध्ये प्रगती प्राप्त करून देतं. त्याला अकर्म म्हटलं जातं. तर शास्त्र भगवद्गीता सांगते, की अकर्म आणि विकर्म सॉरी सकर्म आणि विकर्म ह्या दोन्हीपासूनही भगवत भक्तांनी दूर राहून भगवंतांच्या सेवेमध्ये जी सेवा आहे अकर्म, ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने आपल्याला शाश्वत फळ प्राप्त होईल. तर माहिती नाही माताजी, मी व्यवस्थित उत्तर सांगितलंय का तुमच्या प्रश्नाचं? का अजून प्रश्न आहे? नाही प्रभूजी, व्यवस्थित सांगितलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. मला एक म्हणायचं होतं की माताजींनी आता म्हटलं ना की आपल्याला जन्म म्हणजे कसा मिळतो आणि हे शाश्वत नाहीये, तर त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये एक छान श्लोक सांगितलाय त्यांनी. मी जरा ऐकू का तो? हो सांगा ना माताजी. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. म्हणजे जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे या मर्त्य लोकामध्ये. हो हो बरोबर आहे माताजी. तर आणि ज्याचा मृत्यू मग झालाय त्याचा पण हम्म, जन्म निश्चित आहे. निश्चित आहे. हो. काय प्रश्न होता आपला? नाही, प्रश्न काही नव्हताच ओके गुरुजी. ओके. धन्यवाद. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे हा प्रभूजी एक श्रील नाही परीक्षित महाराजांनी आहे ना प्रश्न विचारला होता
शुकदेव गोस्वामींना एक प्रश्न होता, मला थोडा आठवतं म्हणून मी विचारते, की त्यांनी असं विचारलं होतं, की जेव्हा हे शरीर जे आहे पंचतत्वांनी आणि भौतिक स्तरावर जे आहे प्रत्येकाचं शरीर, तर या शरीरामधून आध्यात्मिक स्तरावर विचार कसे पोहोचतात? म्हणजे जसं त्यांचं असं म्हणण्याचा अर्थ होता, की आपली बुद्धी सुद्धा भौतिक स्तरावर आहे. आहे आणि मन बरोबर. सुद्धा जिथं आपण विचार करू शकतो. पण त्याच्यामध्ये म्हणजे एवढं सहन कसं करतं ते आध्यात्मिक स्तरावर विचार करण्यासाठी? आपली जी बुद्धी वगैरे जे पण भक्तीमध्ये जे पण येतात ते, तर त्यांना असं थोडं मला त्याचं उत्तर थोडं हवं होतं. हां, की आपलं शरीर जरी स्थूल असेल, भौतिक स्तरावर असेल, तरी आध्यात्मिक स्तरावरचे विचार किंवा कार्य ह्या स्थूल शरीराचा उपयोग करून आपण कशाप्रकारे पार पाडू शकतो. तर हे पहा, की भगवंतांची जी भक्ती असं सांगितलं जातं, की ह्या पूर्ण तिन्ही लोकांमध्ये, ब्रह्मांडामध्ये, भौतिक जगतामध्ये 3च गोष्टी शाश्वत आहेत. भगवंत, भक्त आणि भक्ती. द सुप्रीम लॉर्ड, डिव्होटीज अँड द प्रोसेस ऑफ डिव्होशनल सर्व्हिस. तर स्थूल शरीराचा उपयोग करून पण आपण असं सांगितलं जातं, की भगवंत एखाद्या व्यक्तीची कॅपॅसिटी म्हणजे मर्यादा पण असतील त्या व्यक्तीला भगवंतांची सेवा करण्याच्या. परंतु त्याची जर तीव्र इच्छा असेल, तर त्या तीव्र इच्छेच्या जोरावर पण त्या व्यक्तीला ते फळ प्राप्त होतं, जे की सामान्यतः त्या भगवत सेवेचं कार्य करून प्राप्त होतं. उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रातलंच नेक्टर ऑफ डिव्होशन म्हणजे भक्ती रसामृत सिंधूमध्ये एक उदाहरण देतात रूप गोस्वामी. प्रतिष्ठानपूर ज्याला की आजच्या मॉडर्न काळामध्ये आपण पैठण म्हणून ओळखतो, संभाजीनगरच्या जवळ आहे. तर त्या प्रतिष्ठानपूर भागामध्ये आधीच्या काळामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. एक ब्राह्मण होता, की जो खूप गरीब होता. जवळ काही दमडी पण नाही. परंतु त्या व्यक्तीने ऐकलं होतं, की भगवंतांच्या सेवेमध्ये कोणतीच मर्यादा ही अड अडथळा ठरू शकत नाही. तर असं त्या व्यक्तीने ऐकलं होतं आणि त्या व्यक्तीची खूप इच्छा होती, की भगवंतांना एक खूप सुंदर खीर तयार करून अर्पण करावी आणि या विचाराने तो स्वतःच्या स्मरणामध्ये वेगवेगळे जे रॉ मटेरियल म्हणजे वेगवेगळे जे घटक पदार्थ लागतात खीर बनवण्यासाठी, ते एकत्र आणून त्यांनी खीर भगवंतांसाठी बनवली. परंतु ती खीर थंड झाली आहे का नाही भगवंतांना अर्पण करण्यापूर्वी, ह्या विचारामध्ये त्यांनी त्या खीरेला बोट लावून पाहिलं त्याच्या मेडिटेशन, त्याच्या ध्यानामध्ये ध्यान केंद्रित केल्याच्या अवस्थेमध्ये आणि ती खीर अजून थंड न झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या ध्यानामध्ये ते बोट थोडंसं पोळालं त्याला आणि त्याने एकदम झटकला हात. तर त्या व्यक्तीचं जे ध्यान होतं भगवंतांवर आणि त्यांना मनामध्ये असा विचार करत जी सेवा अर्पण करण्याचं ते भंग पावलं आणि भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात रूप गोस्वामी लिहितात, की वैकुंठ लोकामध्ये भगवंत हे लक्ष्मीच्या शेजारी बसलेले असताना हसू लागले आणि लक्ष्मीजींनी विचारलं, की "काय झालं?" तर त्यांनी सांगितलं, की "हा जो माझा भक्त आहे, जो की त्याच्या बाहेरच्या जगातील मर्यादेमुळे मला हा भोग अर्पण नाही करू शकत, परंतु मनामध्ये ध्यान करत त्यांनी मला हा भोग अर्पण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सेवेमध्ये थोडंसं पोळालं त्या व्यक्तीला आणि हा व्यक्ती निश्चित ह्या जन्माच्या शेवटी माझ्या भगवत धामामध्ये परतेल." तर सांगण्याची गोष्ट अशी, की भगवंतांच्या भक्तीसाठी कोणत्याही भौतिक मर्यादा ह्या अडथळा ठरू शकत नाहीत. जसं की आपण या प्रतिष्ठानपूरमधील व्यक्तीच्या उदाहरणातून पाहिलं, तर ह्या भौतिक ज्या काही साधनं आपल्याला प्राप्त झाली आहेत, त्या सुविधांचा, साधनांचा उपयोग करून निश्चित भगवंतांना आपण सेवा अर्पण करू शकतो आणि भगवंत त्या सेवा स्वीकारतात आणि त्याच्यातून शाश्वत फळ देतात आणि त्या सेवा स्वतःच्या उपभोगासाठी स्वीकारत नाहीत. त्या सेवा आपल्या प्रेमाचं जे भगवंतांना ऑफरिंग जे आपल्या प्रेमाचं जे भगवंतांना अर्पण केलेलं आहे, ते प्रेम भगवंत स्वीकारतात. नाहीतर त्यांच्याकडे सर्व काही असंख्य प्रमाणामध्ये आहे, अनंत प्रमाणामध्ये आहे. त्यांना आपल्या कोणत्या गोष्टीची गरज नाही. परंतु ज्यावेळेस एक व्यक्ती प्रामाणिकपणे, प्रेमाने भगवंतांना काही अर्पण करतो, ते भगवंत आनंदाने स्वीकारतात. ठीक आहे का माताजी? हो, हो प्रभुजी. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचा थोडासा उशीर झाला आज कन्क्लूड करण्यासाठी. वंशा कल्पतरुभ्य
यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, वैष्णव ठाकुर की जय, श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण, धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रभुजी। हरे कृष्ण।